समुद्र मंथनाच्या वेळी अनेक गोष्टी बाहेर पडल्या. त्यात अमृत पिण्यासाठी देव आणि दानव या दोघांनी पण गर्दी केली. पण विष पिण्यासाठी कोणीही तयार होत नव्हतं. शेवटी ही संपूर्ण सृष्टी वाचविण्यासाठी भगवान शंकर समोर आले आणि त्यांनी ते विष प्राशन केलं. नकारात्मक भावनारूपी विष शंकराने पोटात घेतलं नाही, कारण पोटात घेतलं असतं तर त्यांना इजा झाली असती. आणि बाहेर सुद्धा टाकलं नाही, कारण बाहेर टाकलं असतं तर ते विष लोकांसाठी जीवघेणं ठरलं असतं. म्हणून शंकराने ते विष आपल्या गळ्यात म्हणजे कंठात साठवून ठेवले. म्हणून त्यांचा कंठ निळा पडला. त्यामुळे शिवजींना निळकंठ असं म्हटलं जातं. सांगायचं तात्पर्य एवढंच की माणसाने नकारात्मक गोष्टी पोटात घेऊ नये. त्याने शरीर खराब होईल आणि बाहेरही टाकू नये. तशाने लोकांना त्रास होईल. या सर्व नकारात्मक गोष्टी कुठेतरी शरीरात एका बाजूला साठवून ठेवता आल्या पाहिजे, तरच आपल्याला आयुष्यात पुढे जाता येईल.